ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई सर सध्या माझा कट्ट्यावरती आलेत, त्यांच्यासोबतची ही चर्चा सुरू ठेवूया। तुमच्या सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळात गंभीर घटना घडली होती, ती म्हणजे सगळ्यांना काळजी वाटायला लावणारी, ती म्हणजे तुमच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला होता सुप्रीम कोर्टात, आणि त्यानंतर तुम्ही ती परिस्थिती ज्या संयतपणे हाताळली होती, तर म्हणजे तो कसा होता तेवढा तो कालावधी? आणि हे काही माझ्या मते जजनी अशा लहानसहान गोष्टींमुळे विचलित होऊ नये। आता त्या वेळेला काय झालं, आवाज आला, मला काहीतरी आवाज आल्यावरती लक्षात आलं की काहीतरी तो एक माणूस कोपऱ्यात उभे होते, तो मैंने गवई साहब की तरफ फेका था वगैरे। नंतर लक्षात आलं, वकिली थोडे सगळे एकदम, आणि आता त्यावेळेला मला जे वाटलं ते मी केलं। मी वकिलांना म्हटलं की डोंट गेट डिस्टर्ब बाय ऑल दिस, प्लीज कंटिन्यू विथ द आर्ग्युमेंट। म्हटलं वेन आय एम नॉट गेटिंग डिस्टर्ब, वाय शुड यू गेट डिस्टर्ब? सर, सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षणाची लिमिट लावलेली आहे, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये आरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित राहिलेले आहे। आपल्या महाराष्ट्राबद्दलच बोलायचं राहिलं तर मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, असे वेगवेगळ्या आरक्षणाचे विषय आता समोर येतात। या संदर्भात परत एकदा सुप्रीम कोर्टाला विचार करण्याची वेळ आलेली आहे का या 50% लिमिटबद्दल? नाही, जजमेंट आहे 50% ऑर्डिनरीली म्हटलेलं आहे, पण एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस असतील, एम्पेरिकल डाटा असेल, आणि जर स्टेट जस्टिफाय करू शकत असेल की कुठल्या परिस्थितीत कुठल्या कारणांमुळे आम्ही एक्सिट करतो, तर कोर्ट्स कॅन ऑलवेज एक्झामिन दॅट। बाकी इंडिव्हिज्युअल केसेसबद्दल मी बोलू शकणार नाही, कारण की त्या मॅटर्स सबज्युडिस आहेत। पण याच्याबद्दल म्हणजे आत्ता जो प्रश्न होता की जजमेंटच्या बद्दल बोलणं हा एक मुद्दा, पण आता अशी एक पद्धत गेल्या काही दिवसांमध्ये रूढ होताना दिसते आहे, ज्याच्याकडे तुम्ही कसं बघता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की सुप्रीम कोर्टाचे जजेस त्यांच्या निकालांच्या बद्दल त्यांच्या मुलाखती जेव्हा होतात तेव्हा ते बापुडवाणे होऊन त्याला आपल्या जजमेंटना डिफेंड करताना दिसतात। जजेसनी एकदा जजमेंट दिलं की ते आपल्या डोक्यातून त्यांनी काढून टाकावं या मतात आम्ही। आणि जजेसनी ते जजमेंट का दिलं हे जजमेंटनीच बोलायला पाहिजे। युअर जजमेंट शुड बी सेल्फ स्पीकिंग ॲज टू व्हॉट आर द रिझन्स फॉर गिव्हिंग द जजमेंट। आणि असे प्रश्न विचारूही नाहीत आणि जजेसने उत्तरे देऊ नये। जर समजा जजमेंट चुकीचं असेल तर देयर ऑलवेज पॉवर्स ऑफ रिव्ह्यू। तुम्ही त्या बघितल्यात मुलाखती की जेव्हा एखादा असा जज आपल्या जजमेंटला डिफेंड करताना आणि त्याचे फार हाल होताना दिसत आहेत? मी 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत टीव्ही पाहिलाच नाही। आताही म्हणजे आताही माझा प्रवास जवळपास तेवढाच आहे, तर त्यावेळेला माझे जे